दिल्ली कुणाची यावर आज फैसला होणार आहे। दिल्ली विधानसभेचा आज निकाल लागणार आहे। काही वेळातच मतमोजणी सुरू होणार आहे। सर्व मतमोजणी केंद्रावरती कडक अशी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली। तर आपल्यासोबत भाजपा प्रवक्ते अजित चव्हाण हे जोडले गेलेले आहेत। नमस्कार अजितजी, माझा आवाज येतोय आपल्याला? नमस्कार, येतोय जी। आपण पाहतोय दिल्ली विधानसभेचा निकाल आज जाहीर होईलच, मात्र 27 वर्ष भाजपा या दिल्ली विधानसभेसाठी प्रतीक्षेत आहे। आपली काय प्रतिक्रिया आहे, काय वाटतंय आपल्याला? नाही, मला असं वाटतं 27 वर्षांनंतर दिल्लीमध्ये कमळ फुलणार आहे आणि काही वेळातच दिल्लीचे निकाल यायला जेव्हा स्पष्ट होतील त्यावेळेला मी जे म्हणतोय ते खरं ठरलेलं असेल याचा आत्मविश्वास आहे। कारण आम्ही सुद्धा दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारांना यावेळेला गेलो होतो आणि एकूण सर्वसामान्य दिल्लीकरांच्या ज्या प्रतिक्रिया आम्ही पाहिल्या त्या सर्व प्रतिक्रिया बघितल्यानंतर एक गोष्ट तर निश्चितपणे स्पष्ट होते की या वेळेला पूर्णपणे दिल्ली ही भारतीय जनता पक्षाच्या विचारानं या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली आहे, हे अगदी पूर्ण स्पष्ट झालेलं। अगदीच दिल्लीमध्ये भाजप खुलणार, भाजपाचं कमळ खुलणार असं आपण म्हणता आहेत। मात्र आतापर्यंत आपण बघितलंय 3 वर्ष आपने त्या ठिकाणी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे आणि ज्या काही सुविधा अरविंद केजरीवाल यांच्या सरकारकडून देण्यात आलं होतं, दिल्लीकर त्यामध्ये समाधानी होते। आता कुठेशी तरी नाराजीचा सूर तिथे खरं तर दिसून येतोय। कोणत्या बेसिसवर आता आपण असं म्हणता आहेत की भाजपाचं कमळ खुलणार? नाही, आपण जर बघितलं तर मागच्या काही दिवसामध्ये ज्या पद्धतीनं आश्वासनं नुसतीच द्यायची आणि ती पाळायची नाही अशा पद्धतीनं आम आदमी पक्षाची कार्यपद्धती जिथे राहिलेली आहे। ज्या आम आदमी पक्षाची स्थापना भ्रष्टाचारापासून समाजमुक्त करू अशा वल्गना करून करण्यात आलेली होती, त्यांच्यावरती दारूच्या परवान्यांप्रकरणी ज्या पद्धतीनं तपास यंत्रणांनी ठपका ठेवला, त्याच्यामध्ये तथ्य आढळून आलं, हे सगळं पाहिल्यानंतर निश्चितपणे सामान्य जे दिल्लीकर आहेत, सामान्य जे लोक आहेत, त्यांचा भ्रमनिरास झाल्यापासून राहिला नाही। आणि दुसरीकडे संबंध देशामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून इन्फ्रास्ट्रक्चर ची मोठ्या प्रमाणावरती उभारणी होते। उत्तर भारतामध्ये अनेक राज्य जी आहेत, मग आपण उत्तराखंड असेल, उत्तर प्रदेश असेल, दिल्लीच्या आसपासचा परिसर असेल, इथे मोठ्या प्रमाणावरती इन्फ्रास्ट्रक्चर संदर्भामधल्या विकासाच्या सगळ्या योजना दिल्लीकर पाहत होते। ज्या पद्धतीनं दिल्लीमध्ये राज्य सरकारच्या वतीनं एक प्रकारे आम्ही आपल्याला या सुविधा देऊ असं सांगून त्या पाळल्या जात नव्हतं। दुसरीकडे झारखंड असेल, महाराष्ट्र असेल, सर्वच निवडणुकांमध्ये सत्तेवर असणाऱ्या भारतीय जनता पक्ष मित्र पक्षाच्या सरकारांनी दिलेली आश्वासनं पाळली। मग आपण महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करूया, परंतु दुसरीकडे दिल्लीकरांची मात्र सातत्यानं फसवणूक आणि भ्रमनिरास होत होता। आणि एक आपण पाहिलं पाहिजे की ज्या पद्धतीनं अरविंद केजरीवालांच्या कथनी आणि करणीमध्ये अंतर दिल्लीच्या लोकांनी पाहिलं, ते बघितल्यानंतर निश्चितपणे दिल्लीकरांचा कौल, आम्ही स्वतः दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून प्रचारामध्ये सहभागी झालो होतो, ते सगळं पाहिल्यानंतर स्थानिक पातळीवरती दिल्लीकरांचा पूर्णपणे भारतीय जनता पक्षाच्या कमळाला पसंतीचा एकूण सगळा माहोल त्या ठिकाणी आम्हाला दिसून आला। त्यामुळे मला व्यक्तिगत अत्यंत आत्मविश्वास आहे की भारतीय जनता पक्ष दिल्लीमध्ये 27-28 वर्षांनंतर मला सत्तेवरती येताना दिसतोय आणि आम्ही अत्यंत नम्रपणे निवडणूक निकालाच्या आधी सांगू इच्छितो, हा कुठल्याही प्रकारचा आत्मविश्वास म्हणजे ज्याला आपण म्हणूया की याला अहंकाराचा दर्प नाही, परंतु आम्ही जे काम केलं, जो प्रचार केला, लोकांपर्यंत गेलो आणि निकाल येण्याच्या पूर्वी मी आपल्याला सांगतो, परवेश वर्मा दिल्लीतनं विजय झालेले असतील। अजितजी, आपल्यापुढे आता पहिला कल येतोय। भाजपा 7 जागांवरती आघाडीवरती असल्याचं समजतंय, नुकताच जो कल आपल्या समोर आलेला आहे त्यानुसार। ज्या पद्धतीनं मी आपल्याला मगाशीच म्हणालो की कल जे आहेत ते निकालात परावर्तित झालेले आपल्याला दिसतील। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचा निकालाचा जो दिवस आहे तसाच दिवस आजचा आमच्यासाठी ठरेल असा मला आत्मविश्वास आहे। आणि
मी आपल्याला अत्यंत खात्रीने सांगतो की दिल्लीकरांचा कौल हा भारतीय जनता पक्षाच्या बाजूने. अगदीच अजितजी, आपण काही दिवसांपूर्वीपासून आता मी ऐकते दिल्लीकरांची मतं काय आहेत, त्यांना काय पद्धतीने त्यांच्या भागामध्ये सुविधा झालेल्या हव्या आहेत, या संदर्भात आपण सगळेच ऐकतो आहोत. आणि त्यानुसार एक गोष्ट समोर येते, ती म्हणजे अजूनही काही असे भाग आहेत दिल्लीमध्ये की जिथले नागरिक अस्वस्थ आहेत, जिथल्या नागरिकांना बरेच प्रश्न भेडसावत आहेत. मग तो रस्त्यांचा प्रश्न असू दे, पाण्याचा प्रश्न असू दे, आणि त्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न असू दे महत्त्वाचा, आणि गुन्हेगारी हा एक महत्त्वाचा. आपल्याला असं वाटतंय भाजपा ह्या सगळ्या ज्या गोष्टीवरती आहे त्या गोष्टींवरती तोडगा काढण्यासाठी सक्षम ठरू शकेल, आणि आतापर्यंत जे भाजपाने तिथे काम केलेलं आहे त्यानुसार विधानसभेचा निकाल हा भाजपाच्या बाजूने लागू शकेल. अजितजी, माझा आवाज येतोय आपल्याला? काही कारणामुळे अजित चव्हाण यांच्याशी संपर्क तुटलेला आहे. मात्र सुरुवातीचा कल आपण पाहतोय भाजपा आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. सुरुवातीच्या कलामध्ये भाजपा ही 7 जागांवरती आघाडीवर आहेत. दिल्लीकरांचे बरेच समस्या, बरेच प्रश्न आहेत आणि ते या काही दिवसांमध्ये दिल्ली विधानसभेच्या पार्श्वभूमीवर समोर आलेले आहेत. आणि यावेळी आता भाजपा त्यांच्या या समस्या दूर करण्यासाठी सक्षम ठरेल का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. की पुन्हा एकदा आप हेच आपलं वर्चस्व अबाधित ठेवेल. 3 कार्यकाळ सलग आप तिथे आपलं वर्चस्व अबाधित ठेवण्यामध्ये यशस्वी झालेलं आहे. यावेळी देखील आपचीच बाजी येणार आहे की पुन्हा एकदा 27 वर्षानंतर भाजपाला त्या ठिकाणी वर्चस्व प्रस्थापित करण्यास यश मिळणार आहे, हे पाहणं खरंच महत्त्वाचं ठरणार आहे. दिल्लीमध्ये पोस्टल मतमोजणीला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कल सुरुवातीला आपल्या समोर आलेला आहे. दिल्लीतील सुरुवातीच्या कलानुसार भाजपा 7 जागांवरती आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. एकीकडे ही गोष्ट आहे, दुसरीकडे कालच राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ईव्हीएमला दोष दिला होता. आणि यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत असताना त्यांनी दिल्ली विधानसभेचा उल्लेख करून दिल्ली विधानसभेमध्ये हार नको यासाठीची ही पत्रकार परिषद असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर आपल्यासोबत आपचे नेता श्याम कदम हे जोडले गेलेले आहेत. नमस्कार श्यामजी, माझा आवाज येतोय आपल्याला? नमस्कार. वंदे मातरम मॅडम. वंदे मातरम जी. आता आज आपण पाहतो आहोत की दिल्ली विधानसभेचे निकाल हळूहळू समोर येते आणि आतापर्यंत जे आपल्याला समजतायत कल त्यानुसार भाजपा 7 जागांवरती आघाडीवरती आहे. आपल्याला वाटतंय 3 वर्ष जी सत्ता आपण 3 कार्यकाळ जी सत्ता आपण राखली आहे ती सत्ता याही वेळेस आपण राखू शकता? नक्कीच राखणार. कारण आम आदमी पार्टीने जे उत्कृष्ट जनता भूमिक काम केलेलं आहे, म्हणजे प्रत्येक तुम्ही अगदी शाळांपासून तर हेल्थ केअर सिस्टीम पासून तर महिलांसाठी ते महिलांच्या सबलीकरणासाठी ज्या जनता भूमिक उत्कृष्ट काम केलेलं आहे त्या जोरावर माझा पूर्ण विश्वास आहे की आम आदमी पार्टी पुन्हा घवघवीत मताधिक्याने निवडून येणार. अरविंद केजरीवाल पुन्हा मुख्यमंत्री बनणार. पण आपल्याला असं वाटतंय का आपला कोणाची काटेकी टक्कर असं आपल्याला वाटतंय, भाजपाची की काँग्रेसची? काटेकी टक्कर कोणाचीच आहे असं वाटत नाही. कारण जे काम आहे आम आदमी पार्टीने जे काम केलेलं आहे त्याला तोडच नाही. म्हणजे ते काम आजपर्यंत आज पूर्ण भारताच्या इतिहासामध्ये आजवर कोणी एवढं उत्कृष्ट काम करून दाखवलेलं नाही. त्याच्यामुळे आम आदमी पार्टीचे जे दिल्लीत आणि पंजाबमध्ये त्यांना कोणाचीच कॉम्पिटिशन नाहीये, हा माझा पूर्ण विश्वास आहे. जी अगदीच. मात्र श्यामजी, काही दिवसांपूर्वी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जाऊन जे सर्वेक्षण केलं जातंय ते मी ऐकलं होतं आणि त्यानुसार जे नागरिकांच्या समस्या आहेत, प्रमुख समस्या ती म्हणजे पाण्याची आणि रस्त्याची आहे. तिथल्या नागरिकांना जो काही विशिष्ट भाग आहे त्या ठिकाणी तिथे अजूनही आपच्या सुविधा आपने दिलेल्या सुविधा पोहोचलेल्या नाहीयेत असं त्यांचं म्हणणं आहे. यावर आपलं काय मत आहे? मॅडम, काही एक्सेप्शन असू शकतात, आम्ही मान्य करतो. काही एक्सेप्शन असू शकतात कारण पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन करणं, क्रांती घडवणं एवढं सोपं नसतं. पण हा काही एक्सेप्शन वगळले तर सर्वच क्षेत्रात आपलं उत्कृष्ट काम आहे.
जी 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 अगदीच. पण आता कालच राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. राहुल गांधी यांनी ईव्हीएम वरती बोट ठेवलेलं आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की ईव्हीएम मुळे महाराष्ट्र विधानसभेचे निकाल जे आहेत ते बदलले गेलेत असं त्यांचं म्हणणं होतं आणि पुन्हा एकदा तपासणीची त्यांनी मागणी देखील केलेली आहे. दिल्ली विधानसभेच्या बाबतीत आपल्याला काय वाटतंय श्यामजी? कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की दिल्ली विधानसभेला पराभव पत्करावा लागू शकतो म्हणून राहुल गांधींनी असं वक्तव्य केलंय. आपलं काय मत आहे? नाही मॅडम, ईव्हीएमच्या बाबतीत नक्कीच महाराष्ट्राचे रिझल्ट होते ते नक्कीच अनाकलनीय होते. म्हणजे कोणीच तुम्हाला म्हणजे स्वतः बीजेपी वाल्यांना पण एक्सपेक्टेशन नव्हतं की एवढं मताधिक्य त्यांना मिळू शकेल. आणि 70 लाख वोटर्स 6 महिन्यात कसे वाढले, म्हणजे 5 महिन्यात 70 लाख कसे लोक वाढले म्हणजे लोकसभा निवडणूक आणि तुमची विधानसभा निवडणुकीच्या मध्ये जो 5 महिन्याचा काळ गेला त्याच्यामध्ये तुमचे 70 लाख लोक कसे वाढले हे अनाकलनीयच आहे सर्वांना. त्याच्यामुळे याच्यामध्ये नक्कीच डाऊटफुल आहेच ते आणि त्याबद्दल जी मागणी केली आहे राहुल गांधींनी ती योग्यच आहे. आणि दिल्लीमध्ये सुद्धा सुरुवातीला म्हणजे जे रोहिंग्या मतदाराच्या नावाखाली बऱ्याचशा जिनियन वोटरना पण वोटिंग लिस्टमध्ये काढून दुसऱ्या मतदारसंघांना घुसवायचे प्रयत्न चालू होते आणि त्याप्रमाणे आम आदमी पार्टीच्या सर्व नेत्यांनी त्यावर बऱ्याच प्रमाणात आवाज उठवून त्याला काही प्रमाणात तरी कंट्रोल केलेलं आहे. जी 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 धन्यवाद श्यामजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. थँक्यू मॅडम. जी. तर आपल्यासोबत अतुल लोंढे देखील जोडले गेलेले आहेत. नमस्कार अतुलजी, माझा आवाज येतोय आपल्याला? हो येतोय. दिल्ली विधानसभेचा निकाल आज लागणार आहे, आपली पहिली प्रतिक्रिया काय असेल? आता आम्ही चांगली निवडणूक लढलो. भाजप आणि आप या लोकांनी दोन्ही पक्षांनी कशा पद्धतीनं जनतेची फसवणूक केलेली आहे. मग ते नमामि गंगे प्रोजेक्ट असो किंवा यमुना ऍक्शन प्लॅन असो, यमुना स्वच्छ करण्याचा प्रश्न असो, इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रश्न असो. आणि आम्ही हे पण लोकांच्या लक्षात आणून दिलं की शीला दीक्षित तुम्हाला का आठवण देतात, कारण त्यांनी ज्या पद्धतीचं गव्हर्नन्स ज्या पद्धतीचं काम केलेलं होतं ते काम त्या कामाच्या तुलनेमध्ये भाजप आणि आप यांचं काम कुठेच जे आहे थांबत नाहीये. 3 वेळा सलग काँग्रेस जी आहे ती दिल्लीच्या सत्तेमध्ये होती आणि तेवढ्याच ताकदीने आम्ही लढलो आहोत. आता सुरुवातीचे आहेत निकाल, हळूहळू निकाल येताना स्पष्ट होईल. पण आम्ही चांगली साईड जी आहे ती दिलेली आहे. अगदीच. मात्र सुरुवातीचे जे निकाल आपण म्हणतायत, भाजपा 7 जागांवरती आघाडीवर असल्याचं दिसतंय आतापर्यंत तरी. नाही ठीक आहे ना, आता पोस्टल बॅलेटच काउंटिंग सुरू आहे. एक 11:30 वाजता आपल्याला खऱ्या अर्थानं काय निकाल कुठे चालला आहे हे थोडं लक्षात येतं. जी महत्वाचा प्रश्न अतुलजी एक की राहुल गांधी यांनी काल पत्रकार परिषद घेतली आणि ही पत्रकार परिषद ज्या कारणासाठी घेतली होती त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी म्हटलंय की दिल्लीमध्ये पराभव पत्करावा लागू शकतो आणि त्याच्यासाठीची ही सारवासारव असल्याचं त्यांचं म्हणणं होतं एकंदरच. या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया? काय गडबड घोटाळे करून महाराष्ट्रामध्ये निवडून आलेले आहेत. जी ते गडबड घोटाळे समोर येत आहेत त्यामुळे छातीत धडकी भरत आहेत, कारण लोकांचा रोष सतत वाढत आहे. लाडक्या बहिणीसोबत केलेला धोकाही रोज वेगवेगळ्या पद्धतीनं पुढे येतो आहे आणि त्याच्यामुळे भीतीतून दिलेली प्रतिक्रिया आहे. दिल्ली निवडणुकीचा आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीचा काय संबंध आहे? प्रश्न जिंकण्याचा हरण्याचा नाही आहे, प्रश्न तुमच्या नियतीचा. इथे लोकशाही हरता रोज आणि त्याच्यामुळे त्यांना भीती वाटते की आपली पोलपट्टी रोज उघडल्या जात आहे. पुराव्यानिशी बोलले ना, तुम्ही काय आहे नाही आहे ते सांगा. इलेक्शन कमिशनचे प्रवक्ते आहेत का फडणवीस? इलेक्शन कमिशन जी गडबड करत आहे भाजपच्या सांगण्यावरनं त्याला शिल्ड करण्याचा प्रयत्न फडणवीस करतात आहेत. का देत नाही याकडे? पारदर्शकता तर राहिली पाहिजे ना. अपारदर्शकता का आणत आहे इलेक्शन कमिशन? धन्यवाद अतुलजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर दिल्लीतील सुरुवातीचा कल आपल्या समोर येतोय. भाजपा आघाडीवर 7 जागांवर आघाडीवर असल्याचं आपल्याला समजतं आहे. विधानसभेचे निकाल अगदी काही वेळा दुपारपर्यंत आपल्या हाती येणारच आहेत. हळूहळू मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. पोस्टल मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा महानिकाल दुपारपर्यंत आपल्या हाती येईलच. मात्र आता आप बाजी मारणार, काँग्रेस पुढे सरसावणार की भाजपाची 27 वर्षाची प्रतीक्षा संपणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. तर आपण दिल्लीमधल्या प्रमुख लढती पाहतोय. नवी दिल्ली विधानसभेमधून आप कडून अरविंद केजरीवाल, भाजपाकडून प्रवेश वर्मा हे, त्याचप्रमाणे काँग्रेसकडून संदीप दीक्षित यांच्यामध्ये लढत झाली आहे.
तर कालकाजी विधानसभेमधून आपकडून अतिशी मालेना, भाजपाकडून रमेश बिथुडी तर काँग्रेसकडून अलका लांबा अशी लढत झाली आहे. जंगपुरा विधानसभेमधून आपकडून मनीष सिसोदिया, भाजपाकडून तरविंदर सिंह मारवा तर काँग्रेसकडून फरहाद सुरी अशी लढत झाली आहे.